आज घेऊन आले एकाच मिश्रणामध्ये झटपट होणाऱ्या दोन रेसिपी। एक म्हणजे तिळाचे झटपट होणारे लाडू आणि दुसरी म्हणजे तिळगुळ खवापोळी। बरं, इथे तिळगुळ खवापोळी ही नुसती पोळी नाही तर एक भावनिक विषय आहे। अगदी सगळ्यांना आवडणारी आणि संक्रांतीला आपण आवर्जून करणारी ही तिळगुळ खवापोळी। चला पटकन करूयात रेसिपीला सुरुवात। सगळ्यात आधी अर्धा वाटी भाजलेले तीळ घेतलेत, मग एक वाटीभर चिरलेला पिवळा गुळ घ्या। बरं, खसखस सुद्धा 2 चमचे भाजून घेतलेली आहे। इथे घेतलीये विलायचीचे दाणे, जायफळ पूड आणि सुंठ पूड। चला लावा मिक्सरला कामाला। सगळ्यात आधी झटपट होणाऱ्या लाडवाचे मिश्रण वाटून घेऊ। आधी मिश्रणामध्ये तीळ घाला, मग वेलची पूड, सुंठ आणि जायफळ पूड घालायची। मग अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घाला आणि त्यासोबत गुळाला स्वाहा करून चालू बंद करून मिश्रण वाटून घ्या। मिश्रण वाटून एका परातीत ठेवा। टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघतायच। चला मिश्रणाचे 2 भाग करून घ्या। एक भाग म्हणजे पोळीच्या सारणासाठी आणि एक भाग लाडवांसाठी। चला मिश्रणाचा एक भाग मिक्सरमध्ये घाला आणि एक छोटा चमचा साजूक तूप घालून चालू बंद करून मिश्रण फिरून घ्या आणि मिश्रण परातीत काढून पटकन लहान लहान लाडू वळून घ्या। या एका भागाच्या मिश्रणात जवळजवळ 17 ते 18 लाडू होतात। व्हिडिओमध्ये प्रोसेस सुरूच आहे, बघू शकता। चला लाडू वळून झालेत। आता पोळीचे सारण करण्यासाठी मिश्रणाचा दुसरा भाग मिक्सरमध्ये घाला आणि त्यामध्ये ॲड करा भाजलेली खसखस आणि अर्धा वाटी खरपूस भाजलेलं सुकं खोबरं त्यातच ॲड करा। 2 चमचे खवा, तुम्हाला जास्त घालायचा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। मी इथे 2 चमचे घेतलेला आहे, फक्त रेसिपीपुरतं दाखवण्यासाठी घेतलेला आहे। आणि हो, यामध्ये तुम्हाला पाव वाटी गूळ सुद्धा ॲड करायचा आहे, कारण आपण बाकीचे जिन्नस ॲड केलेले आहेत त्यामुळे गोडवा कमी होईल, म्हणून त्यासाठी परत एक पाव वाटी गूळ ॲड करून चालू बंद करून मिश्रण वाटून घ्यायचं आहे। टेक्स्चर सारणाचं व्हिडिओमध्ये बघताय। चला आता पारीसाठी पीठ मळून घेऊया। सगळ्यात आधी गव्हाचे 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे, मग त्यात 1 चमचा बारीक रवा, 2 मोठे चमचे बेसन, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ घालून सगळं नीट मिक्स करून घ्या चमच्याच्या सहाय्याने। मग त्या पिठामध्ये 2 चमचे साजूक तूप किंवा तेलाचे कडकडीत मोहन करून घाला आणि पीठ मऊसर छान मळून घ्या। व्हिडिओमध्ये प्रोसेस सुरूच आहे। आणि पीठ मळून झाकून मिश्रण अर्धा तास किंवा 1 तास साईडला ठेवून द्या। पीठ मुरल्यानंतर पिठाचे समान भाग करून घ्या आणि एक पोळी लाटून त्यात मिश्रण भरा आणि वरून थोडं गव्हाचं पीठ भिरभिरवा आणि हुंडा करून पोळी लाटून घ्या। कृती व्हिडिओमध्ये सुरू आहे। पुढे तुम्ही बघू शकता अजिबात पोळी कुठे लाटताना फुटत नाही। एकदम कमी पीठ लावून पोळी खूप छान लाटली जाते। अगदी तुम्ही हातात उचलून घेऊ शकता पोळी। रवा आणि बेसनमुळे हे सहज सोपं होतं। चला घ्या तवा आणि पोळी तूप किंवा तेल लावून चांगली खरपूस भाजून घ्या आणि पोळीच्या रॅकवर आधी अर्धा तास उघड्या ठेवा, मग डब्यात भरून ठेवा। बरं, या पोळ्या 7 ते 10 दिवस छान टिकतात। अशा सुद्धा खाऊ शकता किंवा दुधासोबत सुद्धा खाऊ शकता। 1 तासाने या पोळ्या कडक होतील। सो झटपट करा या रेसिपी। आणि हो, सारण जरी जास्त केलं असेल तरी चालेल, ते खराब होत नाही। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पोळ्या करून घ्या। बरं, गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण काही लोक जास्त गोड खातात तर काही कमी गोड खातात। त्याप्रमाणे तुम्ही गुळ ॲड करू शकता, एवढंच।